शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातातील आरोपी भाजप आमदार महेश बाळदी यांचा निकटवर्तीय चंद्रहास घरत यांचा मुलगा जय घरत यास वाचविण्यासाठी पोलीस यंत्रणाही राबत असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून केला जात आहे। चिटफंड घोटाळ्यातील आरोपी सतीश गावण यांच्या प्रकरणात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती। मग या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस असतानाही पूर्णपणे नशेत असलेला आरोपी जय घरत यास त्यांच्या समोर मित्रमंडळी बाईकवर घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। याची दखल घेऊन उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून विशेषतः महिला वर्गांकडून केली जात आहे। शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर उरण पोलिसांना आरोपी दिनांक 12 एप्रिल रोजी सापडतो याचा अर्थ न समजण्या इतपत उरणची जनता दूधखुळी राहिलेली नाही। आरोपीने घेतलेली नशेली पदार्थाची माहिती उघड होऊ नये म्हणून स्थानिक आमदारांच्या संगनमताने पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही फरार करण्यात यशस्वी होऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे। एखादा अपघात घडल्यानंतर कोणी अज्ञात व्यक्तीने जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर त्या अज्ञात व्यक्तीला अनेक वेळा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली जाते। मग घटनास्थळी पोलीस असतानाही आरोपी जय घरत हा त्याचे साथीदार स्कूटरवर घेऊन फरार कसे होतात? आरोपीला घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी का ताब्यात घेतले नाही की त्याला जाणून बुजून फरार केला असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून पोलीस यंत्रणेवर केला जात आहे। घटनास्थळावरून एका खासगी दवाखान्यात आणले असता त्या ठिकाणी आरोपीच्या वडिलांनी येऊन त्याला पुढे अज्ञात स्थळी नेला असल्याची ही चर्चा सुरू आहे। काल दुपारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एका राजकीय नेत्याच्या कार्यालयात भेट घेऊन त्या ठिकाणी पुढील नियोजित कार्यक्रम ठरवून आरोपी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे चित्र स्पष्ट केले आहे। यानंतर सोमवारी आरोपीला अटक दाखवून जामिनावर सुटका करण्याचा हा सारा खटाटोप सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। आज कधी नव्हे ती उरणच्या सर्वसामान्य जनतेत विशेषतः महिला वर्गात या आरोपी व त्याला पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेते मंडळी व पोलीस यंत्रणेविरोधात संतापाची लाट पसरली आहे। जरी आरोपीला निर्दोष सोडविण्यात यशस्वी झाले तरी लवकरच जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत काहींनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपीस अटक करण्याची मागणी केली, परंतु व्हिडिओ व्हायरल मध्ये पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाही त्यांच्या समोर आरोपी सही सलामत जातो कसा याचा जाब विचारला नाही। मात्र पोलिसांनी फक्त तपास अधिकारी बदलून त्यांची बोलवण करीत आपला स्वार्थ साधून घेतला आहे। राज्याचे गृहमंत्री व वरिष्ठ पोलीस यंत्रणेने या दुर्दैवी घटनेची दखल घेऊन सुनील पाटील यांच्याप्रमाणे सतीश निकम यांच्यावरही कारवाई करावी, अन्यथा उरणचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा उरणच्या नाक्यानाक्यावर सुरू आहे। लेडीज एक पण नाही करायचं काय पिशवी घ्या ना आयडी कार्ड
महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.